नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। राजकारणातील प्रयोगशील नेतृत्व असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतीत केली परदेशी आवाकाडो फळाची लागवड, शिवार फेरी करत शेतीची केली पाहणी। महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये प्रयोगशील नेतृत्व म्हणून ओळखले जात असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या गावाकडील शेतीकडे विशेष लक्ष दिले। सातारा जिल्ह्यातील दरेगावच्या दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी आपल्या शेतात आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या परदेशी आवाकाडो फळाची लागवड केली। रविवारी सायंकाळी 6:30 वाजता त्यांनी पहिल्या प्रयत्नात स्वतः हातात फावड्या आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले। त्यानंतर शिवार फेरी करत पूर्ण शेती पाहिली। एकनाथ शिंदे हे ठाणे अथवा मुंबई येथे कार्यरत असले तरी त्यांचे लक्ष कायम आपल्या मूळ गावी दरे येथे असते। गावी आल्यावर सहकाऱ्यांसोबत ते एकतरी नव्या झाडाची लागवड करतात। यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड करून त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत। यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पहिल्या प्रयत्नात स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले। दरेगावची माती अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येते असा माझा पूर्वानुभव आहे। त्यामुळे आवाकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची मला पूर्ण खात्री आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी ग्रामस्थ आणि सहकारी आवर्जून उपस्थित होते। नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात काँग्रेस आक्रमक, काँग्रेसचे सत्य भाजपचे खोटे दाखवण्यासाठी आता विशेष मोहीम। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपवली जबाबदारी। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पहिल्या आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदा घेऊन या विषयातील खरे खोटे जनतेसमोर आणणार आहे। दिनांक 21 ते 27 एप्रिल दरम्यान 57 शहरांमध्ये पत्रकार परिषदा होतील। या विशेष मोहिमेस काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे असे नाव देण्यात आले आहे। या काळात भाजपचा खोटेपणा समोर आणला जाणार आहे। या मोहिमेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून 57 दिग्गज नेत्यांची यादी सोमवारी दुपारी 1 वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल अशा अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा त्यात समावेश करण्यात आला आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची बेळगाव येथे 23 एप्रिल रोजी सकाळी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे। विरोधकांच्या षडयंत्राची सर्व माहिती माझ्याकडे सावज टप्प्यात आल्यानंतरच त्यांचा कार्यक्रम करणार ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांच्या षडयंत्रातून युगपुरुष आणि महापुरुष हे सुटले नाहीत। जयकुमार गोरे तर त्यांच्या पायाची धूळ आहे। मात्र नशिबात लिहिलेले कोणी बदलत नाही। विरोधकांनी कितीही षडयंत्र केली तरी त्यात त्यांना यश येणार नाही। सर्वांना जयकुमार गोरे पुरून उरणार आहे। विरोधकांच्या षडयंत्राची सर्व माहिती माझ्याकडे आहे। सावज टप्प्यात आल्यानंतरच त्यांचा कार्यक्रम करणार आहे असा थेट इशारा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला। मान तालुक्यातील बिदाल येथे रविवारी रात्री 8:30 वाजता झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात सर्वसामान्य जनतेशी संवाद साधताना मंत्री गोरे बोलत होते। यावेळी त्यांनी आक्रमक होत विरोधकांवर थेट हल्ला चढवला। या लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की याला आनंद होऊ द्यायचा नाही। मग निवडणूक जिंकायच्या आधी पण आणि निवडणूक जिंकल्यावर पण, मंत्री व्हायच्या अगोदर आणि मंत्री झाल्यावर पण, आणि शपथ घेतली की ह्याला कधी आनंदात ठेवायचा नाही। आणि देवाने ठरवलंय याला किती अडथळे आणले तरी अडथळे आणणारा त्या छाताला उभा राहून याला पुन्हा उभा करायचा आहे। हे परमेश्वराने ठरवलेलं आहे। कुणावर संकट नाही आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संकट आले, महात्मा फुलेंच्यावर संकट आलं, अहिल्यादेवींच्यावर संकट आलं, सावित्रीबाई फुलेंच्यावर तर संकटाची मालिकाच होती, त्यांच्यावर संकट आली। ठीक आहे, मी त्यांच्या पायाची धूळ आहे, पण माझ्यावर असंख्य संकट आली। पण शेवटी हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पुढे चालणारा मावळा आहे। त्यामुळे अशा संकटाला आपण मी कधी भीक घालत नाही, आणि जे आपल्या ह्याच्यात आहे ना ते कुणी काढू शकत नाही। त्यामुळं असे असंख्य गडी आहेत की ज्यांना मी मंत्री झालेलं कधीच आवडलं नाही। आमदार झालेलं आवडत नव्हतं, मग मंत्री झाला तर विषय सोडून द्या। आणि त्याच्यापुढे सोलापूरचं पालकमंत्री झालं तर काय सांगू, नदीच्या कडेला पूजा घातल्या।
काळ्या काळ्या भावल्या कुठं कुठं बांधल्या, पण ती पण जादू नाही चालली, आणि मग काहीच जमलं नाही म्हणून मायमाऊलीला पुढे मध्ये घालायचा प्रयत्न केला. मायमाऊली ज्याच्यात दम आहे ना, ज्या मर्दाच्या औलादे असतात त्या मैदानात येऊन लढतात, आणि ज्यांच्यात दम नसतो ते षडयंत्र करतात. या षडयंत्र करणाऱ्या औलादी सुद्धा या महाराष्ट्राने बघितल्या आणि त्यांचं पितळ उघडं पडलं आता का. पण मी कायम सांगितलं की मी कुणाच्या वाटेला जात नाही, आपल्या वाटेला कुणी जायचं नाही, आणि आपल्या वाटेला गेला तर आपण सोडत नाही. अनेकांना वाटलं हे फक्त बोलतोय, पण मी तेही सांगितलं की सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात घालत नाही. मग वर्ष लागल, 2 वर्ष लागल, 3 वर्ष लागल, आता सगळे सावज टप्प्यात आहेत. कुणी काय काय केलंय याचा सगळ्याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे. आणि सुदैवानं बघा कशी वेळ असते, नियतीनं 10 षडयंत्र माझ्या विरोधातली केली, प्रत्येक वेळी मी सहन केलं. पण जेव्हा 11वं शेवटचं षडयंत्र जेव्हा माझ्यावर आलं, त्या षडयंत्राचा प्रत्येक शब्दाचा पुरावा आज माझ्याकडे आहे. कोण कुठं बसला, कोण कुठं बोलला, कुणी काय षडयंत्र ठरलं, कुणाला किती पैसे द्यायचं ठरलं, कुणाला कसं ठरलं, कोण कुठं गेलं, कोण कुठं कुणाला सोबत घेतलं आणि कसं ठरलं होतं, या सगळ्याचं सगळे, आणि हे सगळे पुरावे त्यांनीच माझ्याकडे दिले. आता वाट बघतोय फक्त कुणाचा कार्यक्रम कधी लागतो, एवढाच विषय आहे. त्याचा इतिहास आहे, षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकू शकला नाही, लक्षात ठेवा. मग शकुनी मामांच्या पासून आजपर्यंत, रावणापासून आजपर्यंतचा इतिहास आपण बघा, षडयंत्र करणारा कधीही युद्ध जिंकला नाही. नॅशनल हेरॉल्ड घोटाळा प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपचे कोरेगावात आंदोलन. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली आहे. नॅशनल हेरॉल्ड हा 2000 कोटी रुपयांचा घोटाळा असून या घोटाळ्याचा आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा कोरेगावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. दोघांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोरेगावच्या जुना मोटार स्टँडवर सोमवारी दुपारी 2 वाजता सातारा जिल्हा कोर कमिटीच्या सदस्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, दत्ताजी थोरात जिल्हा सरचिटणीस, संतोष कनसे, सागर शिवदास, रेणू येळगावकर, अमोल शिंदे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे, माजी तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव, तालुकाध्यक्ष निलेश यादव, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, नगरसेविका शीतल बर्गे, प्रदीप फाळके, रमेश आप्पा माने, गौरव खवळे, सुमित देंडे, अमोल बर्गे, दीपक फाळके, उज्ज्वला बर्गे, पल्लवी शिंदे, नलिनी बर्गे, वैशाली गायकवाड, मीना बर्गे, कल्याणी बर्गे, श्यामल शिंदे, सुवर्णा फडतरे, जयश्री सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. देशाच्या जनतेची फसवणूक करून कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लोकांसमोर उत्तर दिलंच पाहिजे. देशद्रोहांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफी नाही असा इशारा त्यांनी दिला. ही लढाई आहे सत्यासाठी, पारदर्शकतेसाठी आणि देशाच्या भविष्याच्या रक्षणासाठी आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रहितासाठी लढणारा पक्ष आहे आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता भ्रष्टाचाराविरोधात लढण्यास तयार आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक झालीच पाहिजे अशी आमची ठाम मागणी असल्याचे डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी सांगितले. कोरेगावात महसूल प्रशासनाच्या कडक भूमिकेमुळे लोकशाही दिन कार्यक्रमात सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लागले मार्गी. राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांमधील एक असलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमास कोरेगाव तालुक्यात सोमवारी सकाळी 11 वाजता सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते. तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात झालेल्या या लोकशाही दिन कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागले. महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने आता सर्व प्रशासकीय खातेप्रमुख लोकशाही दिन उपक्रमास उपस्थित राहू लागले आहेत. राज्य सरकारने तालुका स्तरावर दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी सकाळी 11 वाजता लोकशाही दिन कार्यक्रम राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कोरेगाव तालुक्यात यापूर्वी लोकशाही दिन कार्यक्रम राबवला जात होता, मात्र त्यास प्रशासकीय खातेप्रमुख दांडी मारत होते. काही जण प्रतिनिधी पाठवून वेळ मारून नेत होते. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचे इशारे दिले. सातत्याने पत्र देऊन आणि नोटिसा काढून देखील प्रशासकीय खातेप्रमुख या लोकशाही दिन उपक्रमाकडे पाठ फिरवत होते. अखेरीस तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी कडक भूमिका घेतली आणि कारवाईच्या संदर्भात सूतोवाच करताच सोमवारी सकाळी सर्व प्रशासकीय खातेप्रमुख वेळेत हजर झाले. डॉक्टर कोडे यांनी लोकशाही दिन कार्यक्रम आयोजनामागील शासनाची भूमिका विशद केली. त्यानंतर आलेल्या नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून ज्या विभागाशी निगडीत आहेत त्या विभागाच्या खातेप्रमुखांशी चर्चा करून नेमकी अडचण काय आहे, नेमका प्रश्न काय आहे हे जाणून घेतले आणि 1 महिन्याच्या आत तक्रार निवारण झाले पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्या. यावेळी प्रभारी निवासी नायब तहसीलदार सारिका शिंदे आणि फौजदारी संकलन विभागाचे महसूल सहाय्यक श्रीमंत शेळके यावेळी उपस्थित होते. लोकशाही दिन घेतो, जे अर्ज आपल्याकडे आलेले असतात ते आपण तुम्हाला आधीच कळवतो. 15 दिवस आधीपर्यंत जेवढे अर्ज येतात, समजा 1 महिन्याने आले तरी पण पुढे 15 दिवसापर्यंत जेवढे अर्ज येते किंवा आपण आठवड्याभरापर्यंत पण पाठवतो. 1 आठवडा आधीपर्यंत आले सगळे अर्ज आम्ही तुम्हाला ऑलरेडी पाठवतो. तर अपेक्षित आहे की ज्या दिवशी लोकशाही दिन आहे त्या दिवशी ते सॉल्व्ह करूनच घेऊन येतो. मागच्या वेळी होतं मोजणीचं, मोजणी त्या दिवशीच होती त्यांच्यामुळे त्यांच्या दिवशी संपला त्यांनी तो अर्ज क्लिअर केला. तसं आता नवीन कुणाचं आलेलं नाही अजून. एका वेळी नवीन आलेलं नाही. तुमच्या लोकशाही दिनाला जरी आला तरी तो आम्ही पाठवतो.